बिग बॉस मराठीचा सीझन 5वा सुरू आहे आणि या सीझनमध्ये अनेक नामांकित स्पर्धक सहभागी झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की वर्षा उसगावकर यांच्यासारख्या सिनेमा क्षेत्रात अनेक वर्ष काम केलेल्या अभिनेत्री या देखील या सीझनमध्ये सहभागी आहेत। मात्र याबरोबर यावेळेस सोशल मीडियावरती ज्यांनी आपापले फॉलोअर्स आजपर्यंत टिकवून ठेवले आहेत किंवा ते महाराष्ट्राला खळखळून हसवत आहेत असे देखील काही स्पर्धक म्हणजे धनंजय पवार, सूरज चव्हाण किंवा घनश्याम दरोडेसारखा छोटा पुढारी असे स्पर्धक याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रत्येक व्यक्तीची एक स्वतःची ओळख असते किंवा त्याच्या मागे काही ना काही रहस्य असतं आणि ते आपापल्या कलाकारीच्या माध्यमातून अशा सिने इंडस्ट्रीमध्ये पोहोचलेले असतात। परंतु प्रत्येक व्यक्तीच्या मागे एक काहीतरी गोष्ट दडलेली असते, ती फारशी समाजाला माहीत नसते आणि अशाच एक बिग बॉस मराठीच्या सीझन 5 मध्ये पोहोचलेले आहेत। त्यांच्याबद्दल ईडीची चौकशी देखील झालेली आहे। असे स्पर्धक कोण आहेत आणि त्यांची ईडीची चौकशी का झाली होती याचीच माहिती आपण या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा। खरं तर आजचं टायटल बघूनच तुम्हाला वाटलं असेल की बिग बॉसच्या घरामध्ये ज्याची ईडीची चौकशी झालाय असा स्पर्धक कोण आहे। तुमच्या नजरा फिरायला सुरुवात झाली असतील, मग तुम्ही एकाचं नाव समोर घेत असाल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की याच्यातलं ज्याची ईडीने चौकशी केलेली आहे अशी व्यक्ती कोण आहे, तर असा कलाकार कोण आहे, तर त्याच्यामध्ये एखाद्या पुरुषाचं नाव येतंय की महिलेचं नाव येतंय, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रश्न तुमच्या समोर असणारच आहे। पण मी अधिकचा वेळ न घालवता थेट मुद्द्यावरती येतो आणि सांगतो की या प्रकरणामध्ये किंवा ईडीने या बिग बॉसच्या घरातील एका सदस्याची चौकशी केली होती। त्याचं नाव आहे निक्की तांबोळी। निक्की तांबोळी ही जी ऍक्टर आहे ती मराठी आणि हिंदी या दोन्ही क्षेत्रामध्ये आपलं नशीब आजमावत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की निक्की तांबोळी हिची ईडीने चौकशी केलेली होती। ईडीनं तिला एका प्रकरणामध्ये चौकशीसाठी बोलवलेलं होतं। आता हे प्रकरण कोणतं होतं, तर तुम्हाला सुकेश चंद्रशेखर जो आहे तो सध्या देशातला महाठग असा त्याच्यावरती ठपका पडलेला आहे। महाठग किंवा महाचोर अशा पद्धतीचा ठपका पडलेला सुकेश चंद्रशेखर हा मुळात दाक्षिणात्य राज्यातून येतो आणि त्यानं अनेक तरुणांना नोकरी लावतो म्हणून फसवणूक केलेली आहे। आपली निवडणूक आयोगापर्यंत ओळख आहे आणि अशा लोकांकडून नोकरीचा आमिष दाखवून त्यांनी कोट्यावधी रुपये या सगळ्या लोकांकडून हडप केलेले आहेत। बरं, आता तुम्ही त्याच्या एकंदरीत भ्रष्टाचाराचा आकडा किंवा त्याने ज्या लोकांची फसवणूक केलेली आहे त्याचा आकडा जो आहे तो तब्बल 200 कोटी रुपयांचा आहे। आता एवढे मोठे पैसे मिळाल्याच्या नंतर काय करायचं असा प्रश्न पडलेल्या सुकेश चंद्रशेखरनी सिने क्षेत्रातल्या अनेक अभिनेत्रींना आपली गर्लफ्रेंड बनवण्याचा प्रयत्न केला। नवे तर त्यांना महागडे गिफ्ट दिले। तुम्हाला माहिती आहे की अगदी 4 लाखापर्यंतचं एक मांजर एका अभिनेत्रीला याच सुकेश चंद्रशेखर यानं भेट दिलेलं होतं। मी याच्यामध्ये नाव आली होती ती पार जॅकलिन फर्नांडिस पासून ते नोरा फतेही पर्यंत। नोराला सुद्धा त्यानं गिफ्ट दिल्याची माहिती समोर आली होती। मात्र ईडीच्या चौकशी या सगळ्या ऍक्टर्स जे आहेत यांची ईडी कडून चौकशी देखील झालेली होती। अनेक अभिनेत्रींना सुकेश चंद्रशेखर यानं अनेक महागड्या गिफ्ट दिल्या होत्या, भेट वस्तू दिल्या होत्या। जॅकलिन सारख्या क्षेत्रामध्ये जसं एक मोठं नाव आहे अशा देखील अभिनेत्रींना या सुकेश चंद्रशेखरनं भुरळ पाडली होती। त्याच्यातच एंट्री झाली होती निक्की तांबोळीची। निक्की तांबोळी सुद्धा सुकेश चंद्रशेखर याची मैत्रीण म्हणून तिची ईडीने चौकशी केलेली होती। गुची कंपनीची एक महागडी पर्स आहे, जी बॅग आहे, ती या सुकेश चंद्रशेखरनं निक्की तांबोळीला भेट दिली होती, ज्याची किंमत 3.5 लाख रुपये होती। आता 3.5 लाख रुपयाची पर्स भेट दिल्याच्या नंतर अर्थातच निक्की तांबोळीचा सुकेश चंद्रशेखर हा चांगला मित्र असू शकतो। बरं, तो चांगला मित्र असू शकतो याच्यासाठी म्हणतोय कारण तपासात किंवा असंही समोर आलं होतं की ज्यावेळेस सुकेश चंद्रशेखरला अटक झाली होती त्यावेळेस निक्की तांबोळी ही सुकेश चंद्रशेखरला तिहाड जेलमध्ये भेटायला देखील गेले असल्याची माहिती समोर येत आहे। त्याच्यामुळे आता बिग बॉसच्या घरामध्ये जे सर्व स्पर्धक आहेत ते आपापलं नशीब आजमावत आहेत। परंतु निक्कीचा जो चेहरा आहे तो पहिल्याच आठवड्यात आपण सगळ्यांनी पाहिलेला होता। निक्की ही वर्षा उसगावकर यांच्यावरती अक्षरशः तुटून पडलेली होती। एकेरी बोलणं, तिला त्रास देणं आणि अशा पद्धतीचं तिचं वागणं हे महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना पटत नाहीये। कदाचित
जर बिग बॉसच्या घरामध्ये मोबाईल वापरण्याची परवानगी असती तर निकीला तिचा काय पान उतारा होतोय हे आतापर्यंत समजून चुकलं असतं. परंतु आता तरी तिला माहित नाहीये की तिला असं वाटतंय की आपल्या अशा बोलण्याने आपण फेमस होतोय किंवा वर्षा उसगावकर सारख्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीला आपण उलट सुलट बोलल्यानं आपला गेम टिकून राहील. परंतु वास्तविक परिस्थिती तशी नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की बिग बॉसच्या सेटमध्ये ईडीने चौकशी केलेले कलाकार देखील सहभागी आहेत. हेच या निमित्तानं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं होतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. या स्पर्धेमध्ये निक्की तांबोळी फायनल पर्यंत पोहोचेल का, शेवटपर्यंत पोहोचेल का, विनर पर्यंत पोहोचेल का आणि तिच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की तुम्ही कमेंट करून कळवा.